हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू द फ्रेश एपिसोड ऑफ द कॉमन मॅन शो, कॉमन लोगों की अनकॉमन बातें. सो दिस टाइम आय थॉट टू माय सेल्फ की काहीतरी वेगळं करूया. की मागच्या वेळी आपण एक हाऊसमेड कशी ती स्वतःच्या हिमतीवर रिक्षा घेतली याच्यावर आपण एक इंटरव्ह्यू घेतला. त्याच्या आधी वडापावच्या गाडीवर आणि वडापाव बिझनेस कसा वर्क होतो त्याच्यावर एक इंटरव्ह्यू घेतला. त्याच्या आधी आपण डान्स अकॅडमीवर इंटरव्ह्यू घेतला. आपण सॉफ्ट टॉय मेकिंगवर इंटरव्ह्यू घेतला, लायब्ररीवर घेतला अँड व्हॉट नॉट. सो दिस टाइम आय थॉट लेट्स डाईव्ह इन टू हॉबीज और आय वुड से ॲडव्हेंचर स्पोर्ट्स. आता ॲडव्हेंचर स्पोर्ट्स म्हणजे वी थिंक अबाउट ट्रेकिंग, देन बंजी जम्पिंग अँड स्टफ लाईक दॅट. सो आज ज्यांचा आपण इंटरव्ह्यू घेणार आहोत, ही इज सच अ गाय हू लव्स स्पोर्ट्स, हू लव्स टू ट्रॅव्हल अ लॉट. आणि त्यांनी हे सगळ्या गोष्टी केल्या. ही हॅज डन स्काय डायव्हिंग, ही हॅज डन बंजी जम्पिंग, ही हॅज डन वेल रिसेंटली ही वेंट टू अ ट्रेक ऑन चद्दर. ओके, सो विथ हिज कझिन्स. सो एवढ्या सगळ्या गोष्टी ही इज अ फॅन ऑफ अँड ही लव्स टू डू देम. सो वी विल बी मीटिंग उत्कर्ष देशमुख. हाय. हाय, हाऊ आर यू? Really happy to be here. Yeah. Thank you for having me. द प्लेजर इज माइन. अँड सो थोडंसं उत्कर्षबद्दल सांगायचं झालं तर फर्स्ट अटेम्प्ट CA ॲज वेल ॲज CS अँड ही ट्रेड्स इन फ्युचर्स अँड ऑप्शन्स इन शेअर मार्केट अँड ॲट द सेम टाईम बाकीच्या फावल्या वेळात ही लव्स टू ट्रॅव्हल. सो विदाउट वेस्टिंग फर्दर टाईम we'll deep dive into his experience on trek to Chadar deep dive. So this is going to be an interesting conversation. So please join us and let's have some fun. So trekking, I mean, तुम्हाला ट्रेकिंगची आवड, how did you like की this trekking is my hobby? What are your thoughts on that? तर ट्रेकिंग चालू झालं ॲक्च्युली फ्रॉम 2016. कारण की मी आर्टिकलशिप करत होतो KPMG मध्ये. अँड तेव्हा KPMG मध्ये आय थिंक 5-6 आर्टिकल्स डिसाइडेड की दे आर गोइंग फॉर दिस हरकीदून ट्रेक इन द हिमालयाज. आणि ते न्यू इयरच्या वेळेस 2016 डिसेंबर न्यू इयर्स. तर तेव्हा मला असं वाटलं अरे की मला स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट, फुटबॉल आणि ॲडव्हेंचर स्पोर्ट्स करायची खूप आवड होती. तर मला ट्रेकिंग पण एकदा ट्राय करू आणि हिमालयाजमध्ये थंडीमध्ये डिसेंबरमध्ये जायला काहीच हरकत नाही. तर तेव्हा मी विचार केला की ट्रेकिंग शुड बी समथिंग दॅट आय शुड ट्राय. तर हरकीदून अनफॉर्च्युनेटली कॅन्सल झाली. तर त्याच्याऐवजी आम्ही कुवारी पास ट्रेकला गेलो होतो, विच इज ऑल्सो इन इट स्टार्ट फ्रॉम ऋषिकेश. तिथून स्टार्ट आहे. दॅट इज ऑल्सो गुड 5-day विंटर ट्रेक. तर दॅट वॉज आवर फर्स्ट एक्सपिरियन्स. आणि त्या पहिल्या एक्सपिरियन्समध्ये जर का तुम्हाला ट्रेकिंग आवडलं ना, मग सोडणं खूप आवड असतं. कारण की त्या पहिल्या ट्रेकमध्येच तुम्हाला एकतर कळतं की हिमालयाज म्हणजे जे आपण म्हणतो की प्रचंड आणि मोठं, म्हणजे तुम्हाला खरंच तुमची ती कळतं की तुम्ही केवढीशे आहात आणि हिमालयाचा काय तो परिणाम होतो तुमच्यावर. आणि त्याच ट्रेकमध्ये बर्फ पण अनुभवला पहिल्यांदा. त्याच ट्रेकमध्ये तुम्ही जेव्हा थंडीमध्ये तिथे -10 मध्ये सकाळी 5 वाजता उठून टेंटमध्ये कसं राहायचं, दररोज 5-6 मैल चालायचं इन त्या वेदरमध्ये स्वतःची बॅग पकडून. तर खूप लोकांना पहिल्या ट्रेकमध्ये असं होतं की अरे हे बापरे, हे पद्धती जमणार नाही मला. पण खूप लोकांना असं होतं की अरे हे तर दरवेळी करायला पाहिजे. तर मी त्यातल्या होतो की माझं ध्येय होतं माझं की दरवर्षी मी एक ट्रॅक तरी करायलाच पाहिजे. आणि ते मी त्याच्यानंतर 2-3 वर्ष झालं माझं. मी 2016 डिसेंबरमध्ये कुवारी पास केलं. 2017 डिसेंबर न्यू इयरच्या वेळी केदारकंथा केलं. केदारकंथा इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर ट्रेक्स इंडियामध्ये. कारण की तिकडे स्नो दर डिसेंबरला पडणारच. आणि इट इज अ समिट ट्रेक. समिट ट्रेक मध्ये तुम्ही कुठच्याही माउंटेनच्या पीक पर्यंत वरती पोहोचता. वेअरएज ऑल ट्रेक्स प्रत्येक ट्रेक माउंटेनच्या पीक वर नाही जात. खूप वेळी तुम्ही एका व्हॅली मधून जात असतात, तर तुम्ही एका हाईट पर्यंत जाता आणि त्याच्यावरती इट इज नॉट स्केलेबल. तर समिट ट्रेक मध्ये त्याची वेगळी असते की जेव्हा असा स्लोप असतो तो चढ अप टू द पीक, तो चढ त्याची वेगळीच मजा असते. बरोबर. तर मग केदारकंथा केलं आणि मग 2019 फेब्रुवारीमध्ये आम्ही चादरचं ठरवलं. ओके. अँड इफ आय एम नॉट रॉंग, तुमचं स्पोर्ट्स बरोबर खूप आधीपासून संबंध आहे. यू हॅव
explored swimming also, you love tennis also, so did that somewhere म्हणजे त्याच्यामुळे ट्रेकिंग बद्दल प्रेम निर्माण झालं, और यू स्टार्टेड गोइंग फॉर ट्रेक्स, असं डू यू थिंक? असं माझ्या बाबतीत कदाचित खरं ठरेल, बट ट्रेकिंगचा तसा काही तुमचा बाकी स्पोर्ट्सशी असा संबंध नाहीये. एनीवन कॅन ट्रेक. म्हणजे आता खरं सांगू तर ऍज लॉंग एज तुमचं रेग्युलर चालणं आहे ना, तर तुम्ही ट्रेक करू शकता. कारण की तिकडे काय पळायचं वेळाचं नसतंच. यू आर जस्ट वॉकिंग थ्रू नेचर. आता ते हिमालयाज असो का व्हॅलीज, मेडोज, काही टेरेन असू शकतं. बरोबर. तर जोपर्यंत तुम्हाला त्या वेदरमध्ये तुम्ही सलग एका दिवशी आणि बॅक टू बॅक डेज चालू शकता ऍट अ स्ट्रेच, देन एनीवन कॅन ट्रेक फॉर दॅट मॅटर. तर हॅव्हिंग स्पोर्ट्सनी तुमचं इंटरेस्ट बिल्ड होतो. मे बी एक ऍडव्हेंचर, की तुम्हाला असं वाटतं की तुमच्यामध्ये स्टॅमिना आहे, एन्ड्युरन्स आहे, तुम्ही कम्प्लीट करणारच, तर मग ते करायला पण मजा येईल, मग ते करून बघू असं म्हणून सुरुवात होते. पण असं जरुरी नाही की यू हॅव टू बी इन स्पोर्ट्स का तुमचं फिजिकल अबिलिटी खूप हे असायला पाहिजे टू डू ट्रेक्स. कोणीही ट्रेक करू शकतो. राईट. ऑल्सो एक वन इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट विच आय रिअलाइज इज की आपण कुठल्याही ट्रिपला जातो, फॅमिली ट्रिप असो का काही असो, इट ॲक्च्युली गिव्स अस अ ब्रेक फ्रॉम आवर नॉर्मल शेड्यूल. बट कुठेतरी वी रिअलाइज की आपल्याला तो मेंटल पीस पण कधी कधी डिस्कवर होतो. ऑफकोर्स इट डिपेंड्स की कुठल्या लोकेशनवर गेला आहात, कसं आहे तिथलं एन्व्हायरमेंट, हाऊ यू आर गेटिंग यूज टू इट, एक्सेट्रा एक्सेट्रा. त्या ट्रेकमुळे डिड यू फाइंड युअर सेल्फ द इनर पीस, और डिड यू फाइंड की थिंग्स आता आय एम एबल टू गेट होल्ड ऑन टू सम अदर स्टफ ऑल्सो? डिड इट हेल्प यू टू गेट मेंटल पीस? तर हा प्रश्न खरंच खूप रेलेव्हंट आहे. कारण की तुम्ही जरा विचार करा की जर का एव्हरी डे तुम्ही 6 तास चालताय, तर त्यापैकी तुम्ही थोडा वेळ गप्पा मारा तुमच्या आजूबाजूंच्याबरोबर जर गेले आहात, पण बाकी टाइम यू आर ऑन युअर ओन. राईट. तर यू आर ओन विथ युअर ओन थॉट्स. की तुमच्या डोक्यात चालूच असतं की अरे आपण हे काम राहिलंय का, घरी हे करायचंय, ते करायचंय. पण आफ्टर पॉइंट तुम्हाला खरंच तुम्ही जेव्हा स्वतःशी बोलायला लागता ना, ती ट्रेकिंग किंवा मॅरेथॉन पळणं, मी मॅरेथॉन पण पळतो, तर व्हेरी सिमिलर. मॅरेथॉन मध्ये पण तुम्ही 2 तास पळतात, यू आर ओनली रनिंग, बाकी तुम्ही व्हॉट आर यू डुईंग, तुम्ही गप्पा मारता नाही पळतात. तर ऍट द एंड ऑफ द डे तुमच्या डोक्यात काहीतरी चालू असतं. खूप वेळ त्यापैकी यू विल बी थिंकिंग अबाउट की हा पुढचा 1 किलोमीटर पळायचा आहे, त्याच्यानंतर पुढचा 1 किलोमीटर पळायचा आहे, असं एक करून तुम्ही यू ट्राय टू कम्प्लीट युअर मॅरेथॉन. तर ट्रेकचं पण तसं असतं की सकाळी निघाल्यात, अरे आता सकाळ झाली आहे, थोडं चालू, मग थोडं तुमचा व्ह्यू बदलतो, थोडं टेरेन आधी असेल, मग थोडं चढ असेल, मग परत उतार असेल, डिपेंडिंग ऑन द ट्रेक. पण या सगळ्यामध्ये तुम्ही खरंच जेव्हा तुमच्याशी संवाद साधता, तुम्हाला खरंच कळतं की तुम्ही कुठल्या गोष्टीमध्ये तुम्ही फोकस तुमचा वाढवू शकता की नाही, कॉन्सन्ट्रेशन वाढवू शकता की नाही. आणि मुख्य म्हणजे हे कुठचंही स्पोर्ट, इट इज अ मेंटल चॅलेंज ओनली. जोपर्यंत तुम्ही स्वतःला सांगता की तुम्ही हे करणारच कम्प्लीट, तोपर्यंत तुमचं ते कम्प्लीट होणारच. तर या सगळ्या गोष्टींनी तुमचं फोकस, तुमचं गोल ओरिएंटेड बिहेवियर, या सगळ्यांना खूप मदत होते. ओके, प्रश्न खूप मदत. And talking about your recent Chadar trek in 2019, so you were on your own with some other group का तुमच्या फॅमिली मध्ये पण कोणी होतं? तर मी पहिले 2 ट्रेक मी एकटा होतो. आय डिडंट नो एनीवन जे कोणी आलं होतं सोबत. तर प्रत्येक ट्रेकमध्ये अराउंड 15-20 जणांचा ग्रुप असतो. कारण की तुम्हाला गाईड लागतो एक, तुम्हाला ट्रेकमध्ये बाकी लोक असतील तर तुमचं मित्र होतात तिकडे, तुम्ही लोकांशी बोलता, त्यांचे पण एक्सपिरियन्सेस शेअर करता. तर दॅट इज हाऊ यू बॉन्ड. पण अपार्ट फ्रॉम दॅट देर आर अ लॉट ऑफ अदर पीपल इन्व्हॉल्ड. तुम्ही बॅग तुमची घेऊन जाणार की नाही, खूप लोक नाही घेऊन जातात. ओके, बॅग त्यांची घोडे घेऊन जातात खूप ट्रेक्स. तर बट आय प्रेफर की स्वतःचे सामान मी आणले, मी स्वतःचीच बॅग घेऊन जाणार प्रत्येक वेळी. मग तुमचं जेवण खाण कोण करणार? तर जी ग्रुप तुमचं ऑर्गनाईज करते ट्रेक, त्यांचं ट्रेक लीडर असतात आणि कुक पण असतात, जे तुम्हाला सकाळ संध्याकाळ नाश्ता जेवण बनवून देतात. तर असा पूर्ण ग्रुप असतो एक अराउंड 25 लोकांचा फॉर एव्हरी ट्रेक. तर पहिले 2 ट्रेक तर मी माझ्या साईडचा एकटाच गेलो होतो. या चादर ट्रेकला कारण की चादर इतका पॉप्युलर ट्रेक आहे की सगळ्यांना असं एकदम अरे चादर ट्रेक मला पण करायचं आहे, की जमेल का मला? तर जर का जमेल तर सगळ्यांना ट्राय करायचं असतं. तर चादर ट्रेकच्या वेळी माझे 2 कझिन्स भावंड माझे अमोघ आणि अनिरुद्ध, आम्ही 3 गेलो होतो. ओके. त्या दोघांची पहिली ट्रेक होती, माझी तेव्हा 3री ट्रेक होती.
अच्छा. अँड सो ट्रेक्सच्या आधी इज देअर सम प्रोटोकॉल दॅट नीड्स टू बी फॉलोड, और जे तुमच्या गोष्टी चेक होतात? कारण जसं ऑल्टिट्यूड वाढतं तसं ऑक्सिजन लेवल आणि बाकी सगळं ड्रॉप, टेम्परेचर खूप फास्ट ड्रॉप होतं. सो काही लोकांना ते ट्रेक जमू शकतं की नाही, दॅट इज अ मेंटल गेम, दॅट इज ऑल टुगेदर अ डिफरंट थिंग. पण आधी तुम्ही फिजिकली फिट आहात का, की ते एकदा ओके मिळालं की देन यू कॅन गो, अशा काही? सिन्स दिस इज इन अ कम्प्लिटली डिफिकल्ट टू डू ट्रेक्स पैकी एक आहे, सो इथे कदाचित होत असावं. सो तर सी, बिफोर एनी ट्रेक तुम्हाला यू हॅव टू बी प्रिपेअर्ड. राईट. कारण की जर का तुम्ही ट्रेक करताना तुम्हाला जर का शंका यायला लागली की अरे मला आता जमतच नाहीये, अरे मी खूप दमले, पाय दुखतायत, माझी होणारच नाही, तर ते तुम्ही कधी पूर्ण नाहीच करू शकणार. बरं. जर का तो एक्सपिरियन्स तुम्ही आधी घेतला असणार, जेव्हा तुम्ही सपोज 10 किलोमीटर पळायला गेलात, तेव्हा तुम्ही ते अनुभवणारच 10 किलोमीटर पळताना किंवा चालताना दररोज, आणि तेव्हा तुम्हाला कळेल की हे तर मी रस्त्यावर चालतोय. राईट. जेव्हा तिथे 0 डिग्रीमध्ये चालायला लागेल, बॅगेसोबत चालायला लागेल, सकाळी 4 वाजता चालायला लागेल, चढ असेल, उतार असेल, दगड बिगड असतील, तेव्हा जमेल का मग? सो या प्रश्नांची उत्तर तुमच्या प्रिपरेशन मध्येच तुम्हाला मिळाली पाहिजेत. बरोबर. आणि म्हणून ते सगळं खरं सांगू तर तिकडे कोणी चेक करायला नसतं की तुम्ही या ट्रेकच्या आधी दररोज चालला का 10 किलोमीटर प्रूफ द्या. त्यांना माहितीये की जर का तुम्ही ट्रेकला रजिस्टर केला आहे, तुम्ही आला आहात, तर तुम्हाला माहितीये काय प्रिपरेशन लागतं ट्रेकला. ते लोक मेल बिल सगळं पाठवतात तुम्हाला की तुम्ही कसं एक आठवड्या 1 महिन्यापासून आधी तुम्ही काय काय केलं पाहिजे दररोज, की तुम्हाला ती सवय व्हायला पाहिजे. तसं खूप सोपं उदाहरण देतो. मला ट्रेकमध्ये कुठच्याही टेंटमध्ये झोपच नाही. मला रात्री टेंटमध्ये झोपच नाहीत. तिकडे किती एक तर तुम्ही स्लीपिंग बॅग मध्ये असता, असं पण नाही की गादी उशी तिकडे आहे. तुम्ही तिकडे थंडीमध्ये, स्पेशली विंटर ट्रेकला जाल, तुम्हाला तिकडे थंडीत बाहेर -5 -10 आहे, तुम्ही टेंटमध्ये आहात, एका टेंटमध्ये 2 लोक किंवा 3 लोक, स्लीपिंग बॅगच्या आत त्या थंडीमध्ये. मला झोपताना हलायची सवय, हालायला जागा नाही, पण मला झोपच नाही. मी ट्रेकच्या आधी 1 आठवडा स्लीपिंग बॅग मध्ये झोपतो जमिनीवर, सवय व्हायला. ते कम्पेअर नाहीच करू शकत तुम्ही, कारण की ती थंडी तिकडे, हवा आणि हे सगळं नाही कम्पेअर करू शकत. पण तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुम्हाला थोडं प्रयत्न करावाच लागतील की मी काय असं करू की मला तिकडे जमेल. बरोबर. आधीपासून ती तयारी असलीच पाहिजे. तर ती तयारी मानसिक असो, चालण्याची असो, त्या वेदरची असो, त्या कपड्यांमध्ये असो. तुम्ही 3-4 लेअर रात्री घालता झोपता वेळेला. इथे तुम्ही मुंबईच्या गरमीमध्ये तुम्ही 1 टी-शर्टवर झोपता, तिकडे तुम्हाला 2, एक थर्मल, मग टी-शर्ट, मग एक आतला जॅकेट, मग बाहेरचं जॅकेट, आणि मग स्लीपिंग बॅग मध्ये कशी झोप लागणार? तर ते सगळं तुम्हाला स्वतःला प्रिपेअर करायलाच लागेल, नाहीतर तिकडे जाऊन पंचायत होणार. आणि मग द वर्स्ट थिंग दॅट यू कॅन डू इज की 5-6 दिवसाचं ट्रेक आहे आणि 2 दिवसानंतर तुम्हाला वाटतं नाही जमणार, आता चला परत बेस कॅम्प. तुम्ही विचार करा, तुम्ही पैसे खर्च करून तर ठीक आहे, पण जे तुमचं एक्साइटमेंट होतं, जे तुम्ही तिथे अरे हे ट्रेक मी कम्प्लीट करणार, ते 2 दिवसात फुस, आणि ट्रिप अख्खी स्पॉइल होते. अख्खी ट्रिप पूर्ण स्पॉइल होते. आणि मग म्हणजे असं कोणी म्हणणं नाही तुम्हाला, पण तुम्हाला खरंच ते थोडं अपमानास्पद वाटतं की अरे मला एकट्याला परत यावं लागतंय. राईट. खाली बाकी सगळे लोक कंटिन्यू करतायत. आणि जेव्हा तुम्ही एकटे असाल तेव्हा तरी ठीक आहे, तुम्ही 4 लोकांबरोबर आलात, तुम्हाला एकट्याला खाली यायला लागतं. मग जर का तुम्हाला बेस्ट एक्सपिरियन्स घ्यायचा आहे, तर तुम्हाला तितकं प्रिपेअर्ड व्हायलाच लागेल टू एन्जॉय द मोस्ट. आता मी एक रिसेंट 2022 मध्ये काश्मीर ग्रेट लेक्स म्हणून एक ट्रेक आहे, ती पण केली होती. दॅट अकॉर्डिंग टू मी इज द मोस्ट ब्युटिफुल ट्रेक इन इंडिया. पण ती ट्रेक मी जास्त एन्जॉय नाही करू शकलो बिकॉज आय वॉज नॉट वेल प्रिपेअर्ड. माझे दॅट इज व्हेरी लॉंग, दररोज तुम्हाला 10-12 किलोमीटर चाललं लागतं त्या ट्रेकमध्ये, आणि खरंच मला खूप दमायला होत होतं. आणि जेव्हा तुम्हाला दमणूक येते तेव्हा असं वाटतं की अरे आजचा दिवस संपवा कसं तरी, अजून किती चालायचंय, अजून 3 किलोमीटर आहे, अरे बापरे, चला चला. मग तुम्ही आजूबाजूचं जे तिकडे ब्युटी आहे, जे तिथले प्राणी आहेत, नेचर आहे, काश्मीर ग्रेट लेक्स मध्ये तर तुम्हाला दर दिवशी एक वेगळा लेक मिळतो. अँड दोज लेक्स आर प्रिस्टीन, म्हणजे अनटच्ड लेक. पाणी म्हणजे असं निळस, म्हणजे सूर्य, पाणी, माउंटेन्सच्या मध्ये, म्हणजे लिटरली जसे तुम्हाला स्वित्झर्लंडचे पिक्चर्स दिसतात, जसे तुम्हाला US मधले लेक्स दिसतात, त्याच्यापेक्षा सुंदर असेल काश्मीरचे लेक्स.
पण जेव्हा तुम्ही दमले आता बसा इथे, आता दमलो आता बसा, अजून नाही होणार, त्या मनस्थितीतून तुम्हाला तिथे मग तुम्ही गेल्यात, तुम्ही करत आहात पण तरी तुम्हाला मजा नाही येत. तर ही अवस्था नाही व्हायला पाहिजे. त्याचं एकच सोल्युशन आहे, बी प्रिपेअर्ड. अँड इट इज ऑलवेज बेटर टू बी बेटर प्रिपेअर्ड दॅन दी ओकेजन. परफेक्ट. ट्रेक मध्ये कदाचित तुम्हाला 5 दिवस चालायचं आहे, पण तुम्ही सवय अशी करून घेतली की मी 10-15 दिवस पण चालू शकतो. मग तुम्ही दुसऱ्यांची मदत पण करू शकता, मग तुम्ही फास्ट पण चालू शकता, स्लो पण चालू शकता, सामानासोबत पण चालू शकता, शिवाय पण चालू शकता. मग तुमच्याकडे काही प्रॉब्लेमच नाही तुम्हाला, एक्सेप्ट फॉर वेदर. सो बीइंग प्रिपेअर्ड इज मोस्ट इम्पॉर्टंट. करेक्ट. अँड आय थिंक दिस इज व्हेरी मच इग्नोर्ड ॲस्पेक्ट. और पटकन आपल्याला रिअलाइज नाही होत की भलेही ही ट्रिप आहे और एक हॉबी आहे तरी इट नीड्स थोडासा प्रिपरेशन सो दॅट तुमची नाही, यू हॅव टू बी व्हेरी सिरियसली. म्हणजे चादर, आय थिंक चादर वॉज द बिगेस्ट आय ओपनर ऑफ आर एंटायर ग्रुप ऑफ आर लाईफ. ओके. कारण की आता चादर सारखी ट्रेक ना, आपण त्याच्यात फक्त हे बघतो की अरे काय मजा येईल, काय तिकडे. आता ज्यांना नाही माहिती त्यांना सांगतो मी, चादर हे नावच त्याच्यावरून आलंय की तिकडे जी झंस्कार रिव्हर आहे तिकडे टेम्परेचर आर सो एक्स्ट्रीम, रात्री -20 -30 असतं की जे वाहतं पाणी आहे ते पण बर्फ होऊन जातं. अँड द एंटायर लेक बिकम्स अन एंटायर शीट ऑफ आईस. त्याला चादर म्हणतात. सो यू आर वॉकिंग ऑन चादर ट्रेक इज बेसिकली, म्हणून त्याचे दोन्ही वेज आहेत बघण्याचे. एक तर की यू आर वॉकिंग ऑन अ लेक थ्रू आउट द ट्रेक, मग जास्त टेरेन वरती खालती नाही. सो खूप लोकांना वाटतं काय म्हणजे इथे जमिनीवर चालण्यासारखंच येणार आहे, काही इतकं एक्साइटिंग नाही. बट इट इज ऑल्सो की तुम्ही एका वॉटर बॉडीच्या वर चाललाय आणि पूर्ण ट्रेक इज नॉट, म्हणजे द एंटायर रिव्हर इज नॉट फ्रोझन. बाजूला वाहतं पाणी असतं थोडं तुमच्या बाजूलाच, पण हा पार्ट पूर्ण फ्रोझन आहे आणि तो ट्रेल आहे तुमचा. तर त्याच्यावर तुम्ही चालत आहात पूर्ण वेळ बर्फावर. तर चादरमध्ये तुम्हाला बुटावर नाही चालायचंय, तुम्हाला गमबूट्स घालून चालायचंय. कधी चालला तुम्ही आयुष्यात गमबूट्सवर? आणि तुम्ही बर्फावर चालताय तर थोडं बर्फ खूप कडक असतो, थोडा बर्फ एकदम पातळ असतो, तिकडे स्लिप व्हायचे असतं. मी 15 वेळा पडलो असतात बॅगेसोबत. आमच्या ट्रेकमध्ये एक माणूस होता, त्याचा हात फ्रॅक्चर झाला होता कारण की पडले होते आणि या बाजूला पडले, वेट तिकडे त्या बाजूला गेला. लकीली आमच्या ग्रुपमध्ये एक डॉक्टर होता, तर त्यांनी तेव्हा काहीतरी थोडं हे करून क्रेप बँडेज बांधून शोल्डर स्लिंग टाईप केलं, सो दॅट त्याचा हात स्टेबल राहील फ्रॅक्चरच्या केसमध्ये. सिमिलरली खूप लोकांचं वेदर, तुम्हीच विचार करा, पूर्ण रात्र वेदर इज अराउंड -10 -15 तर असणारच. एक दिवस आधी -25 पण होता आणि दिवसा मग ऊन येतं चांगलंच, पण ते ऊन असतं तरी टेम्परेचर तरी 0 किंवा फार तर फार 5 डिग्री असणार. तर तिकडे तुम्हाला की तुम्ही किती प्रिपेअर करा इकडे चालण्याचा, तुम्ही तिथे कसं तुम्हाला जमणार की नाही तुम्हाला कळणार कधी. आणि माझं स्वतःचं ऑक्सिजन ते दररोज चेक करतात तुमचं पल्स आणि ऑक्सिजन. तर म्हणून आम्हाला कोविडच्या आधीच माहिती होतं ऑक्सिमीटर आणि पल्स चेक दररोज होतं असं तिकडे. तर माझं तिकडे पहिल्या दिवशीच ऑक्सिजन कमी, माझं काहीतरी 70-75 होतं. कारण की तिकडे आता प्रत्येक ट्रेकमध्ये तुम्ही 1-2 दिवस आधी जायला पाहिजे, कारण की त्या वातावरणात तुम्हाला 1 दिवस राहायला पाहिजे. ती तुम्हाला ते थंडीची सवय होईल, त्या टेरेनची सवय होईल. त्याला शब्द असतो अक्लेमटायझेशन. बरोबर. तर चादरला तर ते म्हणतात 2 दिवस आधी जा, आणि आम्ही खरंच 2 दिवस आधी गेलो होतो, मी आणि 2 भावंड. आणि आम्हाला तिथे इतकी थंडी वाजली लेहमध्ये, रात्री झोपताना इतकी थंडी वाजत होती, आम्हाला 2 दिवस तो विचार आला की आपण इकडे इतकी थंडी वाजते, हॉटेलच्या रूममध्ये हीटर एकदा दिवशी नव्हता चालत, पण तरी ब्लँकेट घेऊन हॉटेलच्या रूममध्ये बेडवर इतकी थंडी वाजते, तिकडे काय हाल होणार. त्यामुळे आम्ही 2 दिवस कुठे गेलोच नाही जास्त, कारण की इथे काही ताप आला का, दमलो का, सहन नाही झालं तर ट्रेक पूर्ण स्पॉइल होईल. आणि ट्रेकची थंडी तर म्हणजे सहनच नव्हती होत एका लेवलच्या पुढे. तर सो तुम्ही इथे करा प्लॅन, पण ट्रेक हॅज टू बी टेकन सिरियसली. तुम्ही लाईटली घेतलं ना तर तुम्हाला इट कॅन गो व्हेरी रॉंग. Chadar trek, as you said, की you are literally walking on a frozen river. So त्या ट्रेकचे जरा, आणि प्रत्येक ट्रेकमध्ये तर काही धमाल किस्से वगैरे होतात, सो विच यू कॅन शेअर विथ अस, जे थोडे हटके आहेत और इंटरेस्टिंग आहेत. चादरमध्ये धमालपेक्षा असतं म्हणजे तर
खरं सांगू तर मला पण इट इज फर्स्ट ऑफ ऑल इट इज अ व्हेरी लॉंग ट्रेक. 8 ते 9 दिवस तुम्हाला चालायचं आहे इन दॅट वेदर. तर इफ यू थिंक अबाउट इट तर तुम्हाला एका लेकवर 8 ते 9 दिवस चालायचं आहे. बाजूला वाहतं पाणी आहे एकदम स्वच्छ आणि चारी दिशेने माउंटेन्स आहेत स्नो कॅप. तर इट इज अ ब्युटिफुल सिनरी. पण इट इज द सेम सिनरी एव्हरी डे. मग तुम्हाला एका पॉईंट नंतर होतं की काही बदलतच नाही आजूबाजूला. दररोज तेच बघतोय. काल पण एक बघितलं, परवा पण बघितलं की आता असं मजा नाही येते. आणि ते आम्हाला सगळ्यांना जाणवत होतं की हो म्हणजे चांगलं आहे पण 8 दिवस दररोज तेच करणं तर असं काही हे नाहीये की भाई बेस्ट ट्रेक ऑफ माय लाईफ का चादर ट्रेक. अरे काय ऐकलं होतं आणि खरंच इतकं चांगलं आहे. बट माझं असं आणि आय थिंक खूप लोकांना असं अनुभव असणार की जेव्हा कुठच्याही ट्रिपमध्ये तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम येतात, गाडी बंद पडते, काहीतरी दुर्घटना घडते, ती ट्रिप तुम्हाला सगळ्यात जास्त आठवते. तसं या ट्रिपमध्ये आमचं झालं की आम्ही जे इमॅजिन पण नव्हतं करू शकत. म्हणून ती ट्रिप आम्हाला सगळ्यांना आयुष्यभर लक्षात तर राहीलच, पण ती ट्रिप आम्हाला विल वर्क ॲज इन्स्पिरेशन किंवा प्रेरणा वेन एव्हर नथिंग इज गोइंग राईट. कारण की एकतर फॉर दोज हू डोंट नो ही ट्रेक इज अवेलेबल ओनली फ्रॉम डिसेंबर टू फेब्रुवारी. कारण की दॅट इज द पीक थंडी आणि तेव्हाच मग लेक इज फ्रोझन आणि मग तुम्ही ती ट्रेक करू शकता. पण फेब्रुवारीमध्ये तुम्ही नाही करायला पाहिजे ॲक्च्युली स्पीकिंग. आता तर कदाचित फेब्रुवारीमध्ये बंद पण असेल, पण फेब्रुवारीमध्ये नाही करायला पाहिजे. कारण की फेब्रुवारीमध्ये थोडं टेम्परेचर परत वाढायला चालू होतात. त्याच्यामुळे तो जो बर्फाचा लेअर आहे तो अजून थिन होत होत आणि इतके लोक त्याच रूटनी जात आहेत. त्याच्यामुळे तो क्रॅक व्हायला लागतो आणि त्या बर्फाचं पाणी व्हायला लागतं आणि मग तुमचे पाय पाण्यात जायला लागतात. तर इट बिकम्स व्हेरी डेंजरस. तर आमचा बॅच वॉज आय थिंक फेब्रुवारी 6 to 13 बरोबर. कारण की 6 to 12 कारण की 13 का 14 फेब्रुवारीला पुलवामा अटॅक झाला होता आणि आम्ही तेव्हा त्याच दिवशी आम्ही लेहवरून मुंबईला आलो होतो. म्हणून डेट्स पण मला इतके आठवत आहेत. तर फेब 6 to 13 का 6 to 12 असं असणार. आणि म्हणून फेबमध्ये नाही जावं हे आम्हाला सारखे लोक सांगत होते की अरे फेब्रुवारीमध्ये तर चादर ती शीट आईस ब्रेक व्हायला लागतं किंवा तुम्ही त्यावेळी नाही जायला पाहिजे. आणि आमच्या ट्रेकच्या आमची बॅच जी होती त्याच्या आधी 2 बॅच आधी जेव्हा मी सुट्टी टाकली होती ऑफिसमध्ये की मला 2 आठवडे सुट्टी पाहिजे, मी चादर ट्रेकला जातोय, तर त्या दिवशी पेपरात आलं होतं की घाटकोपरमधला एक कोणतरी बाई का पुरुष ते चादर ट्रेकला गेले होते अँड दे कुड नॉट मॅनेज द वेदर अँड दे डाइड. हो, दे कुड नॉट मेक इट. सिमिलरली युट्यूबवर, कारण की अशा ट्रेकला तुम्ही जातात तेव्हा तुम्हाला नॅचरली चौकशी करायची असते म्हणजे ऑनलाईन, आणि युट्यूबवरती लोक एक्सपिरियन्सेस टाकतातच, ब्लॉग्स टाकतातच. तर त्यावेळी युट्यूबवरती दोन ब्लॉग बघितले होते मी जेव्हा एक हेलिकॉप्टर लागलं. हो, कारण की सगळीकडे पाणी झालं होतं आणि तुम्ही पाण्यामध्ये तिथे त्या टेम्परेचर 0 डिग्रीचं ते बर्फाचं पाणी झालं होतं. त्याच्यात तर चालायचं तुमचं अंगच फ्रीज होईल. बरोबर. आणि ती रिस्क घेण्यापेक्षा हेलिकॉप्टर आणलं होतं आणि सगळ्या एकेकाला उचलून हेलिकॉप्टरमध्ये गेले होते ते. तर जेव्हा तुम्ही असं ऐकता तेव्हा तुम्हाला असं वाटतं की भाई आपल्यावर असं नको व्हायला. पण आमची जी ट्रेक होती त्याच्यात सेकंड लास्ट डे, तर जो लास्ट डे आहे ट्रेकचा लास्ट म्हणजे जो तुमचा एंड आहे तो नेरक म्हणून आहे. नेरक इज लास्ट स्टॉप आणि नेरकला वॉटरफॉल आहे फ्रोझन. तो वॉटरफॉल पण फ्रोझन असतो त्या थंडीत. तर तो एक स्पॉट आहे आणि तिथून मग परत यायचं असतं. तर नॉर्मली नेरकला लोक काय करतात, नॉर्मली नेरक असा स्टॉप आहे जिथे लोक कॅम्प करतात आणि पुढच्या दिवशी परत येतात. पण आमच्या जो ट्रेक लीडर होता ते आम्हाला म्हणाले की आता तुम्ही फेबमध्ये आलात तर कदाचित तुम्ही उद्या करूच नाही शकणार. ओके. कारण की इतकी चान्सेस आहेत की ते बर्फ वितळेल आणि तुमचे पाय आत जायला लागतील. तर मग तुम्ही दररोज जर का 2-2 किलोमीटर जास्त चाललात तर व्हॉट यू कॅन डू इज की तुम्ही नेरकला जा आणि ऑलमोस्ट पूर्ण वेळ परत पण याल त्याच दिवशी, सो दॅट त्या भागात जिकडे सगळ्यात डेंजरस आहे तिकडे तुम्हाला कॅम्प नाही करता येणार पण तुमचं पूर्ण होईल ट्रेक. आणि नेक्स्ट डे मग तुम्ही इथून परत काय प्रॉब्लेम नाही होणार. कारण की तोच एक पोर्शन आहे जिकडे 90% ऑफ द टाइम फेबमध्ये ते बर्फ वितळतो आणि मग तिकडे इट इज नॉट ट्रेकेबल एनिमोर. ओके. तर मग त्यामुळे आम्ही मग कॅम्प साईट थोडं आमचे चेंज केले होते आधी त्या कारणामुळे. पण जेव्हा नेरकला चालू केलं आम्ही सकाळी
7:30 का 8ला चालू केलं असणार, नोईंग की आम्हाला त्या दिवशी 7 किलोमीटर जायचं, 7 किलोमीटर परत यायचं, 14 किलोमीटर दिवशी चालायचं. पहिला अर्धा तास एव्हरीथिंग वॉज स्मूथ, मग बर्फ वितळायला लागली आणि गमबूट्स तुमचे ऑलमोस्ट नी पर्यंत येतात. तर तितकं तुम्हाला आहे प्रोटेक्शन की पाणी आत नाही शिरणार, तुमच्या कपड्यांना नाही लागणार त्या वेदरमध्ये. पण हळूहळू जशी लोक जायला लागली ते अजून डीप डीप होत गेलं. आधी फक्त पाणी लागलं, मग पाणी अँकलपर्यंत, मग पाणी काफपर्यंत, आणि मग कळलं की आता एकच रूट आहे आणि बाजूला पाणी वाहत आहे. आता इतकाच रस्ता आहे तुमच्याकडे ज्या चालायचं आहे. त्याच लाईनीमध्ये जर का पहिला जाईल त्याच्या मागे 20 लोक जातील, 20व्याला तर पाण्यातच डुबकी मारायची. तर मी आय थिंक 8वा का 10वा असेल, तर मला दिसत होतं की माझ्या समोरचे आधी 1 पाऊल 2 पाऊल 3 पाऊल मग इथपर्यंत, मग गमबूट्स पर्यंत, मग कळत होतं लोकांच्या पायात तिकडे पाणी जात आहे. आणि मग आता इथून परत जा, कारण की एकच वे, अजून काही वेच नाही. तर जे लोक त्या बाजूला गेले ते लोक थांबू पण नव्हते शकत, कारण की एकदा पाणी शिरलं पॅन्ट दगड होत होते, पॅन्ट पण फ्रीज होत होती, कारण की बाहेर वेदर असं आणि पाणी आत गेले. मग द ओनली वे वॉज की तुम्ही चालत राहा, कारण बॉडी हीटमुळे तुम्ही चालत राहा. ते गमबूट्स मध्ये मग ओली होईल पॅन्ट, पण ते ओलं राहील, पण तुम्ही ते सहन करू शकाल इफ यू कंटिन्यू वॉकिंग. ओके. तर पुढचे लोक चालत जात होती, मग आम्हाला काही ना जायचं, कधी थांबत पण नाही ते, आपण जोपर्यंत तिथे पोहोचतो तोपर्यंत ते अजून पुढे जातील. मग मी शिरलो एकदा पाण्यात, आणि एकदा तुम्ही आत गेलात की मग बाहेर येणं अजून अवघड मागच्या बाजूला, कारण की तुम्ही शिरलात मग तुम्ही कम्प्लीट करणार. आणि मी स्पोर्ट्स खेळण्यामुळे की आता उतरलोय ना, आता त्या बाजूनेच बाहेरचं, या बाजूला नाही बघायचं. पण जाता जाता नी पर्यंत पाणी, वेस्ट पर्यंत पाणी, आणि ते पाणी म्हणजे तुमचे पाय जामच आहेत, जामच आहेत. तुम्ही लिटरली ट्रेकपोल असतो तुमच्यासोबत ट्रेकला, राईट, तो ट्रेकपोलने तुम्ही एका बाजूने असं थोडा पुश करतात, आणि त्या बाजूने मग तुम्ही कसे तरी तिथे कोणी हात धरायला मग तुम्ही वर येता या बाजूला. आणि माझा भाऊ अनिरुद्ध तो माझ्या 2 का 3 लोक अजून मागे होता, मग त्याच्या वेळी तर वेस्ट पर्यंत पाणी होतं ऑलमोस्ट. आणि मी हाईटला अजून गुटका, म्हणून माझं वेस्ट म्हणजे लोकांची मी, मग मला अजून त्रास. मग मागे मग त्या सिच्युएशन मध्ये 5 लोक नाही आले, त्यामध्ये एक भाऊ माझा नाही आला, कारण की दिसत होतं की भाई, आणि त्यात काही चुकीचं बरोबर नाही, ती रिस्क तुम्हाला घ्यायची आहे की नाही, इज इट वर्थ टेकिंग, यू डोंट नो. तर त्या 4-5 लोक नाही. आणि आम्ही जेव्हा बाहेर आलो आम्ही सगळे टाळ्या मारतोय हाताला, कारण की हात तुम्ही वापरले, पाणी बुटात पाणी, सगळं नम, फुल नम. मी बोटं चावतोय तरी कळत पण नाही की बोटं चावतोय मी हातावर पाय मारतोय की काहीतरी सेन्स व्हायला, पण नाही. मग खूप लोकांनी ग्लव्स काढले आणि दुसरे ग्लव्स घातले, तो दुसरे ग्लव्स घालणार कसे, ते पण हात नम. 2-3 लोक देवाचं नाव घ्यायला चालू झाले, कारण की थंडी नाही सहन करू शकत. त्यात तुम्ही सगळे ओले झाले आहात, ह्याच्यानंतर तुम्हाला अजून 14 किलोमीटर चालायचं. म्हणजे खरंच सगळ्यांना आवडतं की आपण करणार नाही करणार काय माहिती, पण तेव्हा ते एकच होतं की सोल्युशन काय, चालत राहा. तुम्हाला ठरवायचं ना की पूर्ण करायचं की नाही, काय हरकत नाही, चालत राहा, चालत जा. तर इतकं डिसिप्लिन मी आजपर्यंत कोणालाही चालताना नसेल बघितलं. सगळे पटापटा खाली बघून चुपचाप चालतायत, कारण की थंडी सहन नाही होते. हात हे करून पॉकेटमध्ये हात घालून चुपचाप सगळे चालतायत. आणि त्या दिवशी कारण की आम्हाला जाऊन परत यायचं होतं, तर आम्ही लकीली मग एव्हरीथिंग वर्क इन आवर फेवर, विच इज ऑल्सो आय थिंक अ साईन की आपण पूर्ण करणार. कारण की आम्ही थोडं पुढे आलो होतो आणि आम्हाला कॅम्प नव्हतं करायचं, म्हणून आम्ही आमच्या पूर्ण बॅग नव्हते नेल्या. कॅम्प करायचं असतं आम्ही पूर्ण बॅग नेली असती, बॅग घेऊन त्या पाण्यातून बाहेर येऊन मग चालायचं अजून अवघड पडलं असतं. कॅम्प नव्हतं करायचं म्हणून आम्ही काय, एक पाण्याची बाटली घातली असणार, थोडं खायला थोडं काही घातलं असणार, आणि फर्स्ट एड किट घातलं असणार, बस. मग चालणं तितकं अजून सोपं. पण त्याच्यामुळे सगळं खाणं होतं आमच्याकडे, थोडं ड्रायफ्रुट्स खाता काही केळं बिळं फळं काहीतरी असेल तर, आणि चालत राहा. पण तशा चालण्यामध्ये पण आधी जसं सांगितलं मी की तुम्हाला मजा नाही घेता येणार. तुम्ही तिकडे आजूबाजूला गेलं खड्ड्यात चालत राहा, इथे जगायचं आणि पोचायचंय वेळेवर. बरोबर. ह्याच्यामुळे ऑलरेडी डिले झालाय, तुम्हाला वेळेवर पोचायचंय. तर आम्ही नेरकला पोचलो, फोटो बिटो काढले, तिकडे बसलो, पण अर्धा तास बसलो असू, आणि नंतर हा विचार केला आता परत कसं पोचणार परत, कारण की डोक्यात काय, आता ऊन पडलंय, उन्हामध्ये अजून वितळणार कदाचित,
परत येईस तोपर्यंत पाणीच असेल कदाचित आणि नाही येऊ शकलो तर मग परत इथे व्ह्यू ठीक आहे, झालं बघून, चला मस्त वाटलं, उठा, चला परत. पण परत येताना सगळ्यांना तो हे होतं की आपण हे पूर्ण केलं तर परत तरी येऊच. बरोबर. पण परत येताना तुम्हाला कळत होतं आपण खूपच चाललो, जाताना इतकं जाणवत नाही कारण की तुम्हाला डेस्टिनेशन माहिती आहे. येताना काय संपलं डेस्टिनेशन, गेली मजा, आता परत कसं तरी येतंय, ते कसं तरी पण खूप लांब आहे ना. तर ते चालत परत खरंच ते किती लांब वाटत होतं, पण आम्ही चालतोय आणि जेव्हा ते दिसलं बेस कॅम्प तेव्हा असं वाटतं अरे पोचलो. आणि मग एकदा पोचलो ना, जाऊन फक्त बसलो की बस आता झालं. पण ती जी सेन्स ऑफ अकम्प्लिशमेंट आहे ना, जे तुम्हाला अशा गोष्टींमध्ये मिळते, कारण की तुम्ही एव्हरीडे स्वतःला असं खुश नाही करू शकत. हे या परिस्थितीत जेव्हा तुम्ही अडकता तेव्हा तुम्ही त्या परिस्थितीमुळेच तुम्ही करणार. हे तुम्ही हे प्लॅन करून नाही की आज ना मला 20 किलोमीटर चालायला जमेल, पण नाही मी आज 30 किलोमीटर चालेल, असं नाही होणार. तेव्हा जेव्हा तुमचे ऑप्शन नाही आहे तेव्हाच तुम्हाला जमणार पण नाही हे तुम्ही स्वतः सांगताय. कसं जमणार. पण चालता होतं ते. तुम्हाला माहिती तुम्हाला काय करायचंय, करत जा. तुम्ही जितका असं विचार करणार ना की होणार नाही होणार, तेवढं डाऊट येतो अजून मनात. करत जा आणि तेव्हा तुम्हाला किंमत कळते की तुमच्या आजूबाजूला सगळे करतायत ना, मग तुम्ही करणारच. जर का माझ्यासमोर एक माणूस आहे जो 40 वर्षाचा आहे का, जो कदाचित ओव्हरवेट आहे, पण तो करतोय, मग मला तर करायलाच पाहिजे. बरोबर. किंवा जेव्हा तुम्ही दुसऱ्याला सांगतात अरे चल मी आहे तुझ्या बरोबर, का कोण तुम्हाला सांगता अरे तू चल आपण एकत्र फिनिश करू, काय टेन्शन नाही, आपण करणारच. तर ते जेव्हा तुम्हाला जो बॉन्ड टुगेदरनेस येतो ना, ते या ट्रेकमुळे मॅरेथॉनमुळे पण खूप असं होतं. किंवा तुम्ही मॅरेथॉनमध्ये जेव्हा 50 वर्षाच्या बाईला तुम्ही पळताना बघता तर तुम्ही पळणारच, काही होते. तर हे जे तुम्हाला अशा ट्रिप्समध्ये जे कळतं ना की मग आयुष्यात तुम्ही कधी जेव्हा धडपडाल किंवा असं वाटेल तुम्हाला की अरे माझ्याकडून नाही होते, तेव्हा असे एक्सपिरियन्सेस विल ऑलवेज हेल्प यू की नाही होणार, तर मला प्रयत्न करायचा होणार. तर हे जे तुमच्या बॅक ऑफ द माइंड तुम्हाला नेहमी हेल्प करणार आयुष्यात. आणि त्या ट्रॅकमध्ये जे कोणी आलं ते तर मी लिहून देतो की ते सगळे म्हणते की ट्रॅकमध्ये कदाचित आम्ही जितकं वाटलं होतं तितकं चांगलं नसेल, पण हा जो एक्सपिरियन्स होता ना तो आम्हाला अजून कुठेच नसता मिळाला. आणि उलट त्या डेच्या आधी पण मी आणि माझा भाऊ युअर स्ट्रगलिंग, कारण की आम्हाला खूप लांब वाटत होतं आणि मी बॅग घेऊन चालत होतो, म्हणून मला वाटत होतं बॅग घेऊन हे खूपच लांब होत आहे. कारण की थंडी इतकी, गमबूट्समध्ये काही चाललं नाही, गमबूट्समध्ये थोडे भिजतात, तुम्ही पडतात दहाव्या, तर इतकं सोपं नाही येते. एस्पेशली वेदर, एकदा तुम्ही वेदरला मात दिली ना आणि तुमचं जर तुम्ही मेंटली स्ट्रॉंग आहात तर तुम्ही चादर का, तुम्ही माउंट एव्हरेस्टचं पण लॉजिक तेच आहे, फक्त तिथे तुम्हाला प्रिपेरेशन अजून पाहिजे, तर तुम्ही कुठचंही तुम्ही कम्प्लीट करू शकता. सो दिस एक्सपिरियन्स इज टोटली अमेझिंग. अँड ॲज यू सेड की या एक्सपिरियन्समुळे यू लर्न अ लॉट. सो what specifically you think you learned from, I mean, the life lessons that you want ki the audience should also inculcate? तर थोड्या गोष्टी तर मी ऑलरेडी याच्या सांगितल्या, पण अजून 2-3 गोष्टी आहेत जे आपल्याला अशा ट्रिप्सनीच कळतं येणार आहे. की सगळ्यात आधी तर हे माझं खूप चादरमध्ये मी खूप अनुभवलं आहे की पहिले 2 ट्रेक जे मी गेलो होतो ना तेव्हा मी कोणाला ओळखत नव्हतं. तर जेव्हा तुम्ही कोणाला ओळखत नाहीत ना तेव्हा तुम्हाला काही ऑप्शनच नसतं. बरोबर. की तुम्ही मग जे आलेत ना सगळ्यांची मग बोलायला चालू करता, सगळ्यांकडून जाणून घेतात ते काय करतात, तुम्हाला कळतं की अरे हे पण लोक करतायत, त्यांचे काय एक्सपिरियन्सेस आहेत ते तुम्ही शेअर करता, मग तुमचं होरायझन वाढतं. बरोबर. पण जे तुमचे मोस्ट इम्पॉर्टंट मोमेंट्स आहेत ट्रेकमध्ये, जेव्हा तुम्ही अशा फॉर एक्झाम्पल चादरचा जर इतका आर्डुअस स्ट्रगल याच्यानंतर तुम्ही ज्या फायनल अकम्प्लिशमेंट तुम्ही जेव्हा पोचता तेव्हा तुम्हाला खूप असं वाटतं की इथे जर का मी माझ्या मित्रांबरोबर आलो असतो किंवा माझ्या सगळ्यात आयुष्यात जवळच्या लोकांबरोबर आलो असतो तर खूप मजा असते. अशा जसं ते म्हणतात ना की व्हॉट इज द पॉइंट ऑफ विनिंग विदाउट हॅव्हिंग एनीवन टू सेलिब्रेट. की तुम्हाला तुमचं काही यश तुम्हाला जेव्हा तुम्ही आजूबाजू लोक तुमची असतात त्यांच्याबरोबर सेलिब्रेट करण्यातच ती मजा असते जेव्हा तुम्ही काय अचीव्ह करता. तर ते तुम्हाला तो एकटेपणा किंवा लोनलीनेस किंवा काही म्हणा तो जाणवतोच जेव्हा जगा तुम्ही एकटे आल्यात आणि तुम्ही तिथे पोहोचलात. तर या ट्रिपमध्ये माझ्याबरोबर 2 भावंड होती ना तर ते कमी वाटतं की अरे त्यांनी पण केलं, त्या दोघांची बरी ट्रेक होती.
त्यांनी पण कम्प्लीट केलं, तुम्हाला पण तो अभिमान असतो अरे की ह्यांनी पण केलं, मी पण केलं, अरे वा काय मजा आली. आणि तुम्ही एकामेकाच्या साथला असता. भांडण होतात या ट्रेक, अशा ट्रेकमध्ये तर खूप भांडण होतात, मतं नाही पडत, अरे तू हे का करतो, अरे हे बरोबर नाही तुझं, भांडण होतातच. पण कारण की दररोज तुम्ही जेव्हा घरी भेटता का बाहेर भेटता तेव्हा तुम्ही काय सगळं नीटच चाललं असतं. तिथे जेव्हा तुम्ही दोघांना जमत नाही, जेव्हा सगळ्यांना असं वाटतं कुठे आणलंय, मला भाऊ म्हणत होती दोघं हे कशाला आलो इकडे, याचं बरंच ऐकलं चांगलं, आता आरामात घरी मस्त मजा गेली असती, कशाला आलो होतच ते. पण ट्रेक झाल्यावर तुम्हाला किंमत कळते. कुठचीही गोष्ट तुम्ही जेव्हा अनुभवत असता तेव्हा तुम्हाला इतकी चांगली नाही वाटत, पण ट्रिप मधून तुम्ही परत जाता तेव्हा असं वाटतं अरे काय दिवस होते, काय दिवस होते ते. तर ती जी गंमत असते ना ती तेव्हा त्याचं म्हणजे काय म्हणतात त्याची इम्पॉर्टन्स तुम्हाला खरंच खूप, आणि ते हे मेमरीज तुम्हाला आयुष्यभर जातात तुमच्यासोबत. तर ते खरंच खूप महत्वाचं आहे की जिथे जाल तिकडे सोबत असेल ना कोणाची तर प्रचंड जास्त मजा येते. कदाचित म्हणजे ऍक्च्युली जे मी सांगितलं एंटायरली इज अ बिग एक्झाम्पल ऑफ चादर बिईंग ग्लोबल वॉर्मिंगचा शिकार. राईट. तर त्याच्यामुळे आम्ही पण जेव्हा गेलो होतो 2019 मध्ये तेव्हा सांगत होते की हे लास्ट 2-3 वर्ष चादरचे, त्याच्यानंतर ते बंदच करणार आहेत. कारण की आता आपण मागच्या 2-3 वर्ष आपण किती बघितलंय की हिमाचल प्रदेशमध्ये किती लँडस्लाईड आणि हे झालं, फ्लडिंग झालं, त्याच्यामुळे किती तिथे लोकांना त्रास झाला, प्लस किती एरियाज लिटरली वाईप आउट होऊन गेले त्या नॅचरल कलॅमिटीमध्ये. तसंच बिकॉज हे एरियाज एस्पेशली माउंटेन्सवाले दे आर बिकमिंग व्हेरी कमर्शियल. बरोबर. इतकी लोक तिकडे जात आहेत तर असं दरवर्षी ऐकण्यात येतं, अजून तरी बंद नाही झाला ट्रेक, पण असं ऐकण्यात येतं की आता जास्त वर्ष नाहीत की चादर ट्रेक अजून चालू ठेवणार का नाही ठेवणार. आणि आता तर कदाचित जानेवारीमध्येच पाणी व्हायला लागलं की अजून लोकांना प्रॉब्लेम होतो. सो दिस इज अ बिग इश्यू, बट युअर जर्नी वॉज क्वाईट अमेझिंग की लाईक इट वॉज इन्स्पायरिंग ऑल्सो, आणि एकदम ती ट्रिप एन्जॉय करता आली. सो थँक्यू फॉर दिस कॉन्व्हर्सेशन. म्हणजे ते क्षण आठवायला म्हणजे वेगळेच ट्रिपची मेमरीज आर लाईक जस्ट ऑलटुगेदर डिफरंट थिंग. अँड सो साइनिंग अप ऑन दिस एपिसोड ऑफ द कॉमन मॅन शो, कॉमन लोगों की अनकॉमन बातें. स्टे ट्यून्ड फॉर द नेक्स्ट एपिसोड्स. खूप इंटरेस्टिंग कॉन्व्हर्सेशन्स, इंटरेस्टिंग लोकांना आपण भेटणार आहोत. ॲट द सेम टाइम तुमच्यासाठी 2 टास्क्स आहेत की इफ यू हॅव नॉट सबस्क्राईब टू माय चॅनल, प्लीज डू सबस्क्राईब टू द चॅनल. ऑल्सो कमेंट्समध्ये मला सांगा की तुम्हाला हा कॉन्व्हर्सेशन विथ उत्कर्ष सर कसा वाटला. ॲट द सेम टाइम नेक्स्ट कॉन्व्हर्सेशन्स, इंटरेस्टिंग कॉन्व्हर्सेशनसाठी तुम्हाला कोण हवं आहे गेस्ट लिस्टमध्ये ते सुद्धा कमेंटमध्ये कळवा. सो थँक्यू फॉर वॉचिंग.